नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र में एक शातिर ऑटो चालक द्वारा यात्री का सामान चोरी कर फरार होने का मामला सामने आया है। हालांकि पुलिस की तत्परता से आरोपी को गिरफ्तार कर चोरी गया पूरा माल बरामद कर लिया गया है। जानकारी के अनुसार मध्य प्रदेश के सिंधी जिले निवासी रामानंद अनिल मिश्रा बर्डी से आशीर्वाद टॉकीज के पास जाने के लिए ऑटो क्रमांक MH49 BM 7688 में सवार हुए थे। पहुंचने के बाद उन्होंने चालक को 200 रुपए का नोट दिया। इस पर चालक ने छुट्टे पैसे नहीं होने की बात कहकर उन्हें चिल्लर लाने के लिए भेज दिया। जब तक रामानंद वापस लौटे तब तक ऑटो चालक उनके बैग के साथ मौके से फरार हो चुका था। बैग में एक डेल कंपनी का लैपटॉप, चार्जर और एक घड़ी सहित कुल 21,500 रुपए का सामान रखा हुआ था। शिकायत मिलने के बाद गणेशपेट पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी। जांच के दौरान पुलिस ने आरोपी ऑटो चालक को हिरासत में लेकर उसके पास से चोरी गया पूरा सामान बरामद कर लिया। फिलहाल पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। गणेशपेठ येथे दिनांक 18/6/2019 ला यातील जे फिर्यादी आहेत रामानंद अनिल मिश्रा यांनी फिर्याद दिलेली आहे की 17 तारखेला ते प्रवासादरम्यान ग्राम सिंधी राज्य मध्य प्रदेश इथून धंतोलीला आले होते बाय बसने ती आशीर्वाद टॉकीज गणेशपेठच्या हद्दीमध्ये येणार होते। त्यासाठी त्यांनी ई रिक्षा किराने घेतलेली होती। ई रिक्षामध्ये धंतोली टू आशीर्वाद टॉकीज याचे 30 रुपये त्यांना द्यायचे होते ई रिक्षावाल्याला। जेव्हा ते रिक्षावरनं उतरले त्यावेळेस त्यांच्याकडे चेंज नसल्याने त्यांना रिक्षावाल्यांनी चेंज घेण्यास सांगितले। तर त्यांच्याकडे 2 बॅग होत्या, एक हातामध्ये होते आणि एक पाठीवर एक बॅग होती, त्यामध्ये लॅपटॉप होतं। ई रिक्षावाल्याने त्याला म्हटले की बॅग इथेच ठेवून द्या आणि चेंज करायला तुम्ही इथे बाजूला जाऊन चेंज करून आणून द्या। त्याप्रमाणे ते चेंज करायला गेले, पण त्याच दरम्यान येथील ई रिक्षा चालकांनी त्यांचे बॅग चोरी करून घेऊन गेला। अशा फिर्यादीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला होता आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने टेक्निकल पद्धतीने गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहे त्याचं नाव आहे महंत झंगरू सहानी, व्यवसाय ई रिक्षा चालक आहे आणि राहणार तो धम्मनगर झोपडपट्टी गणेशपेठच्या हद्दीमध्ये राहणार आहे। त्याच्याकडनं आपण लॅपटॉप आणि पूर्ण जो मुद्देमाल होता 1500 रुपयाची वॉच होती त्यामध्ये ते हस्तगत केलेलं आहे आणि ई रिक्षा पण डिटेन करून ठेवलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। कारवाई आपले झोनची साहेब, श्री मदने साहेब, कोतवाली मॅडम, मोरे मॅडम आणि आमच्या डिंपतांनी ही कामगिरी केलेली आहे।